बंधूंनो नमस्कार. आज 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन. फार्मासिस्ट यांचे योगदान, समाजाप्रती त्यांची असलेली बांधिलकी आणि त्यांच्या प्रती असलेला रुग्णसेवेचा भाव आपण दैनंदिन जीवनात तुम्ही आम्ही सर्व अनुभवतोच. तर आपल्या हेल्प फॉर यू या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर शशिकांत जोशी सर्व आपल्या फार्मासिस्ट बंधू भगिनींना फार्मासिस्ट दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. बंधूंनो, आपण बघतोय की फार्मासिस्ट यांचे जीवन, यांचे समाजाप्रती असणारी श्रद्धा, समाजाप्रती असणारी आरोग्यविषयक सेवा हे सर्व आपल्याला माहीतच आहे. मी जितके फार्मासिस्ट दादा बघितले आहेत त्यांच्या सर्वांमध्ये मला एक गुण फार प्रकर्षानं समानता वाटली. त्या सर्वांमध्ये असणारा गुण म्हणजे आरोग्यासंदर्भात असणारी त्यांची हतोटी, त्यांच्यात प्रामाणिकपणा, त्यांच्यामध्ये रुग्णसेवेबद्दल असलेला कळवळा, तसेच आपल्या व्यवसायाबद्दल असणारी कठोर परिश्रम घेण्याची त्यांची मानसिकता. बघा, हे सर्व गुण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या फार्मासिस्ट, आपले मेडिकल दुकानदार असतील, आपल्या शासकीय दवाखान्यात काम करणारे, गोळ्या वाटप करणारे आपले फार्मासिस्ट दादा असतील, किंवा MR म्हणून भूमिका बजावणारे फार्मासिस्ट असतील, या सर्वांमध्ये आपल्याला दिसतेच. तर ते जर आज तुम्हाला मिळाले, तुम्हाला भेटले, तर त्यांना हॅपी फार्मासिस्ट डे नक्की करा. बघा, एक गोष्ट मला आठवते की एक फार्मासिस्ट दादा, त्यांच्या अंगात प्रचंड ताप होता. प्रचंड ताप इतका की त्यांना थंडी वाजत होती आणि ते थंडीने कुळकुळत होते. रात्री घरी गेल्यावर परिवारासोबत जेवण वगैरे केल्यावर ताप आणखी त्यांचा चढला आणि त्या तापेमुळे ते अस्वस्थ होत होते. अस्वस्थ झाल्यावर सुद्धा त्यांना फार मळमळ वगैरे ह्या सिम्पटम्स सर्व त्यांच्यामध्ये येत होते आणि त्यांना झोप येत नव्हती. तर घड्याळात 11:45 वाजले होते. 11:45 वाजता त्यांच्या घरातले, परिवारातील सर्व सदस्य हे जागी होते आणि त्याच रात्री 11:45 वाजता एक फोन त्यांच्या मोबाईलवर आला आणि फोनवर बोलता बोलता तापेने फणफणलेला असलेला हा फार्मासिस्ट दादा म्हणतो की मी 2 मिनिटात दवाखान्यापर्यंत पोहोचतो. मेडिकल मधून उघडून औषध जी आहे तुम्हाला डॉक्टरांनी लिहून दिलेली ती तुम्हाला 2 मिनिटात देतो. घरातले सर्व सदस्य अवाक होतात की अतिशय तापेने फणफणलेला हा माणूस, थंडी प्रचंड अंगात भरलेली, मळमळ, डोकेदुखी हे सर्व लक्षणं असताना रात्री 11:45च्या सुमारास घरून एकटा निघतो आणि मेडिकल स्टोअर्स उघडून त्या मेडिकल स्टोअर्स मधून एक औषध आणि बाकी डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन रुग्णाच्या नातेवाईकाच्या हातात देतो आणि रुग्ण ते औषध घेऊन दवाखान्यात जातात. आणि त्याच वेळेस ते जे इंजेक्शन फार्मासिस्ट दादांनी, डॉक्टर साहेबांनी लिहून दिलेलं असते, ते इंजेक्शनचं नाव आहे इंजेक्शन स्ट्रेप्टोकायनेज. ज्या व्यक्तीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता, तो व्यक्ती ते इंजेक्शन घेऊन डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर ते इंजेक्शन त्या व्यक्तीच्या वडिलाला लावतात आणि त्यानंतर त्यांचा जो हार्ट अटॅकमुळे त्यांच्या ज्या कार्डियक ऍक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटी चांगल्या होतात आणि काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज होते. नंतर ते त्यांच्या कामावर पूर्ववत जातात आणि ती जी व्यक्ती होती, ती व्यक्ती म्हणजे एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि अतिशय प्रामाणिक असणारे हे शिक्षक. तर पुन्हा ते शाळेत रुजू झाल्यावर विद्यादानाचे कार्य करतात. तर असे हे फार्मासिस्ट दादा आपल्या जीवाची सुद्धा पर्वा न करता अनेक वेळा रुग्णांचा जीव वाचवण्यास डॉक्टरांसोबत यांची सुद्धा फार मोलाची भूमिका आहे. फक्त फार्मासिस्ट दादांना एकच विनंती आहे की रुग्णसेवा करताना स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराच्या तब्येतीची काळजी घ्या.